तुम्ही जास्त आणि जा कुठे बसा पटकन गुटखा मिळतो. माझा एवढंच विनंती आहे. प्रश्न स्पेसिफिक अध्यक्ष महोदय फार मोठा गंभीर विषय आहे. विदर्भामध्ये असेल, मराठवाड्यात असेल, अनेक लोक मरतायत, याच्यामध्ये मृत्यूमुखी होत आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कॅन्सरचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलं आणि त्यातलं मोठा जर काही प्रकार असेल तर तो सुगंधित गुटखा आहे. अध्यक्ष महोदय, गुजरात मार्गे सर्रास महाराष्ट्रामध्ये हा विक्री केला जातो. हा भयंकर मोठा प्रकार आहे. गुजरातच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये हा सगळा गुटखा येतोय. गुजरात मधून येतोय. सापडलेले अनेक धागेदोरे गुजरात पर्यंत. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, एक तर याच्यावरची बंदी उठवा. 10,000 कोटी रुपये येतील, पण हे नाही रोखू शकत तुम्ही, कारण सगळे याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. अनेक पॉलिटिशियन आहेत. मी आपल्याला नाव नाही घेऊ शकत. हप्ते चालले आहेत. मी सांगा अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी सांगावं, पोलिसांनी जर मनात आणला, एक सुद्धा गुटख्याची पुडी विकू शकत नाही. एक सुद्धा. बर्बाद होणाऱ्या पिढीला वाचवण्यासाठी ही लक्षवेधी आहे असं माझं मत आहे. कारण मुंबई तरी विषय नाही, महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुगंधित तंबाखू, गुटखा वगैरे अध्यक्ष महोदय आपल्या